आजच्या व्हिडिओमध्ये हा एक माझ्याकडे ब्लाऊज पीस आहे. त्याची एक बॅग आपल्याला शिवायची आहे. इथे हा कपड्याचं माप आहे 21 21.5 इंचापर्यंत आहे. हे इथे मी फोल्ड केलं आहे. हे 17 17.5 35 इंच आहे. इथून हे असं डबल केलं आहे मी. 35 इंच बाय 21 इंचाचा हा कपडा आहे. आता इथे ही सरळ बाजू कोणती आणि उलट बाजू कोणती? इथे मी ही सरळ बाजू आणि ही उलट बाजू घेणार आहे. आतली बाजू ही आणि ही बाहेरची बाजू. आता इथे हा जो कपडा आहे त्याला इथे ही जर बाहेरची बाजू मी जर ठेवली तर हे जरा काहीही लागलं तरी हे निघू शकतात ह्याचे दोरे, म्हणून मी ही बाजू सरळ बाजू म्हणून घेणार आहे. तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा असं जेव्हा कापड असेल त्याच्यातलं कोणती सरळ बाजू घ्यायची, कोणती उलट बाजू घ्यायची. आता इथे ही डिझाईन वरच्या बाजूला आहे. आता हा मी एकच पीस जर घेतला तर ही डिझाईन खाली येईल, म्हणून मला 2 पीस हे कट करावे लागतील. इथे मी 2 पीस वरच्या पट्टीसाठी 2 स्ट्रीप घेणार आहे आणि इथे मी बेल्ट कट करणार आहे. इथे मी 15.5 इंच बाय 14 इंचाचे हे 2 पीस कट केलेत. इथून मी हा पीस कट केला आहे. तुम्ही गोल्डन कलरची बाजू सरळ येईल की ब्ल्यू कलरची बाजू सरळ येईल हे तुम्ही खाली नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर इथे मी हे 14 इंच घेतलं आहे. हा एक बॉक्स बनवला आहे आणि इथे वरच्या बाजूला मी हे 2 इंच घेतलं आहे. जी वरच्या बाजूची जी झिपरची पट्टी आहे ती जोडण्यासाठी, आणि हा भाग बेल्टसाठी ठेवणार आहे. कारण हे 21 इंच आहे आणि मला 24 ते 25 इंचापर्यंतचा बेल्ट हवा आहे, म्हणून मी ही जी साईड आहे ती बेल्टसाठी ठेवली आहे. हे असे मी आधी 2 पीस कट करून घेते. आता हे असं कट करून घेतलं आहे. त्याच्यानंतर हा पीस ही डिझाईन वर येईल आणि ही डिझाईन अशी घेणार. म्हणजे दोन्ही ह्या अशा वरच्या बाजूला ह्या अशा करून हे असं वरच्या बाजूला येईल असं ठेवायचं. त्याच्यानंतर हे 2-2 इंचाच्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत. त्याच्यानंतर आता हे 25 बाय 3.5 इंचाचे 2 पीस बेल्टसाठी कट केलेत आणि हा एवढा पीस राहिला आहे. सगळ्यात आधी बेल्ट बनवून घेऊया. बेल्टसाठी हे मी 3.5 इंच बाय 25 इंचाचे हे 2 पीस कट केलेत आणि त्याच्यामध्ये मी ही 1/2 इंचाची पायपिंग आतमध्ये घालणार आहे. इथे तुम्ही असे अस्तरची सुद्धा छोटीशी स्ट्रीप असेल तर सुद्धा तुम्ही आतमध्ये घालू शकता, किंवा कॅनव्हास प्रेस करून सुद्धा आतमध्ये तुम्ही सपोर्टसाठी घालू शकता, किंवा रबर शीटचा छोटासा 1/2 इंचाची स्ट्रीप असेल ती सुद्धा तुम्ही आतमध्ये घालू शकता. इथे मी सेंटरचं फोल्ड केलं आहे आणि त्या फोल्डच्या एका बाजूला ही पायपिंग ठेवली आहे. ही असं फोल्ड करायचं, इथून एक फोल्ड आणि इथून एक फोल्ड, हे असं करून दोन्ही बाजूने असं शिवून घ्यायचं. हे असे दोन्ही बेल्ट बनवून घेतलेत आणि बेल्ट बनवून झाल्यानंतर हा पीस घ्यायचा आहे 15.5 इंच बाय 14 इंचाचा, आणि त्याच्या मागे मी ह्या सेम साईजची 2 अस्तर कटिंग केली आहेत. हे असं पिन लावून. त्याच्यानंतर ही उंची आहे 15.5 इंच. इथून इथे 1.5 इंच, इथून इथे 1.5 इंच, इथून इथे 1.5 इंच, इथून इथे 1.5 इंच, आणि हे अस्तर बरोबरच 4ही पीस कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हा एक पीस घेतला आहे आणि त्याची उंची आहे 15.5 इंच. वरून 2.5 इंच मार्क केलं आहे, इथे सेंटरचं मार्क केलं आहे. त्याच्यानंतर 2 अस्तरचे पीसेस घेतलेत. एक 17 इंच बाय 9 इंचाचा एक अस्तरचा जो पीस होता त्याच्यावर असं पॉकेट करायचं आहे, आणि इथे हे फॅब्रिकवर, इथे ही उलट बाजू आहे, अस्तरची उलट बाजू आहे आणि फॅब्रिकची सरळ बाजू आहे. इथे 1 इंच, इथे 1 इंच, इथे 1 इंच, आणि हा जो बॉक्स आहे तो अर्धा इंचाचा आहे. इथे सुद्धा फोल्ड करून सेंटरचं मार्क करून घ्यायचं आणि हे मार्क इथे ठेवायचं आहे, जे आपण वरून 2.5 इंचावर मार्क केलं होतं. आता हे इथे ठेवायचं. इथे सुद्धा सेंटरचं मार्क आहे. इथे ठेवून हा जो बॉक्स आहे त्याच्यावर शिलाई करायची. आता इथे हा बॉक्स शिवून घेतला आहे. त्याच्यानंतर हे असं फोल्ड करायचं आणि फोल्ड करून झाल्यानंतर
इथे मध्ये एक सेंटरचं मार्क केलं आहे, त्या मार्किंगवर कट करायचं. आधी एक छोटासा कट करायचा असा, आणि ते झाल्यानंतर इथून इथे हे असं क्रॉस कट आणि हे असं क्रॉस कट, ते असंच कट इथे करायचा. आता हे झाल्यानंतर दोन्ही बाजूने कट करून घेतलं. त्याच्यानंतर हे अस्तर आतमध्ये घालायचं. त्याच्यानंतर ही 9 इंचाची झिपर घेतली, इथून रनर घातला आणि रनर घालून झाल्यानंतर इथे आतमध्ये घालायची झिपर आणि इथून इथे शिवून घ्यायचं. ही अशी झिपर शिवून घेतली. त्याच्यानंतर असं मागच्या बाजूला यायचं, हे अस्तर वर करायचं असं. इथे हे फॅब्रिक साईडला इथून इथे शिवून घ्यायचं. तसंच हे फॅब्रिक साईडला इथून इथे शिवून घ्यायचं. हे फॅब्रिक साईडला इथून इथे शिवून घ्यायचं. हे असं पॉकेट मागच्या बाजूने शिवून घेतलं, तीनही बाजूने, आणि असं. आता हे जसं पॉकेट बनवलं तसंच हा एक अस्तरचा पीस आहे. इथे 2.5 इंच मार्क करायचा. हे सेम साईजचं अस्तर आहे जसं इथे पॉकेटला घेतलं होतं. 9 इंचाची झिपर, असंच पॉकेट बनवून घ्यायचं. आता इथे मी हे अस्तरवर सुद्धा मी एक पॉकेट, विंडो पॉकेट तयार केलं आहे. त्याच्यानंतर हे फॅब्रिक कट करताना एक छोटासा पीस राहिला होता, तो 9 इंच बाय 6 इंचाचा आहे. 9 बाय 6 इंचाचा आहे. त्याला इथून एक फोल्ड वरच्या बाजूने आणि एक फोल्ड करून इथून शिवून घ्यायचं. हे इथे वरच्या बाजूने डबल फोल्ड करून शिवून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे असं फोल्ड करून सेंटरचं मार्क करायचं आणि हा अस्तरचा दुसरा पीस घेतला आहे 15.5 इंच बाय 14 इंच. इथे सुद्धा फोल्ड करून हे असं सेंटरचं मार्क करून घेतलं आहे. इथे थोडंसं अंदाजे 4-5 इंच सोडून 3-4 इंच सोडलं आहे. त्याच्यानंतर हा पीस असा ठेवायचा. हे मार्क आणि हे मार्क ही एक लाईन आखून घेतली आहे सेंटरची, इथे ठेवायचं आणि इथे फोल्ड करतच शिवत जायचं. इथे लॉक करून शिवायचं. इथे आल्यानंतर ही बाजूसुद्धा अशी फोल्ड करायची, अशी. हे असं इथे शिवत जायचं. परत इथे आल्यानंतर ही बाजूसुद्धा अशी फोल्ड करायची आणि इथे लॉक करायचं. त्याच्यानंतर मी ही रबर शीट घेतली आहे. जर कोणाला रबर शीट मिळत नसेल तर फोम सगळीकडे मिळत असतील तर तुम्ही तो फोम घेऊन क्विल्ट करूनसुद्धा असे पीस बनवू शकता. इथे मी दोघांच्याही मागे अशी रबर शीट चारही बाजूने शिवून घेणार आहे. इथे मी ह्याच्या मागे रबर शीट जोडून घेतली आहे दोन्ही पीसच्या. त्याच्यानंतर हे बेल्ट घ्यायचे. इथे वर सेंटरचं मार्क केलं आहे, सेंटरपासून 2.5 इंच, इथून 2.5 इंच, असंच ह्या दुसऱ्या पीसवर. आणि हे बेल्ट असे जोडायचे मार्किंगच्या बाहेर आणि इथे. आता बेल्ट जोडून झाल्यानंतर हे असे दोन्ही बेल्ट जोडून घेतले. त्याच्यानंतर हे दोन्ही सरळ बाजू एकत्र ठेवायच्या. इथे आणि इथे शिवून घ्यायचं. तसंच हे अस्तरसुद्धा हे असं दोन्ही सरळ बाजू एकत्र ठेवायच्या. इथून आणि इथून शिवून घ्यायचं वेगवेगळं. आता ह्या तीनही बाजू शिवून झाल्यानंतर हे कॉर्नर्स असे, ही शिलाई एका बाजूला, ही शिलाई अशी घेऊन इथून इथे शिवायचं, इथे. आणि हे सुद्धा दोन्ही कॉर्नर असेच शिवून घ्यायचे. आता इथे हे कॉर्नर्स शिवून झालेत. हा बेस आहे आणि अस्तरचा हा बेस आहे. आता काय करायचं, इथे ही शिलाई इथे ठेवायची आणि इथे शिवून घ्यायचं आणि ही शिलाई इथे ठेवायची आणि हे शिवून घ्यायचं. आणि हे शिवताना हे पॉकेट हा मागचा भाग आहे, तसंच हे सुद्धा पॉकेट मागच्या बाजूला येईल. हे दोन्ही एकाच लाईनमध्ये येतील, हे असं ठेवायचं आहे आणि शिवायचं. आता हे मी दोन्ही कॉर्नर्स शिवून घेतलेत. हे असं आहे, फक्त कॉर्नर्स शिवून घेतले. त्याच्यानंतर हे अस्तर हे असं ही बॅग आतमध्ये घालायची. हे असं अस्तरमधून हे आतमध्ये घालायचं. असं
हे आतमध्ये घालून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे जर पॉकेट वर करताना वर येत आलं असेल तर ते नीट खाली करायचं. हे बेल्ट आतमध्ये घालायचे असे आतमध्ये, आणि ही शिलाई आणि ही शिलाई हे अशी एकत्र करायची. हे दोन्ही साईडला घ्यायचे हे असं, आणि हे वरच्या बाजूने शिवून घ्यायचं. हे असं वरच्या बाजूने शिवून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे 2 पीस घेतलेत, 2 इंच बाय 14 इंचाचे हे 2 पीस, आणि 2 अस्तरचे पीससुद्धा घेतलेत. आणि ही 14 इंचाची झिपर, इथे ही झिपची सरळ बाजू कपड्यावर ठेवायची, आणि त्याच्या मागे ही अस्तरची सरळ बाजू इथून इथे शिवून घ्यायचं. इथे शिवून झाल्यानंतर इथे हे असं करून इथे टॉप स्टिच करायचं. आणि ही माझी ही बाजू होती सरळ, ही चुकून ही बाजू आली आहे. मग मी दोन्ही साईड आता ह्या अशाच घेणार आहे. आणि आता ही डिझाईन अशी येते, मग ही डिझाईन मी अशी करून घेणार आहे, हे असं. आणि याच्या मागे हे अस्तर हे शिवून घ्यायचं, आणि दोन्ही ह्या वरच्या बाजूला करून हे असं इथे टॉप स्टिच करायचं. आता हे टॉप स्टिच झाल्यानंतर दोन्ही बाजूने एक एक रनर घातला आहे, आणि रनर घालून झाल्यानंतर चारही बाजूने शिवून घ्यायचं, म्हणजे अस्तर आणि हे फॅब्रिक एकत्र जोडलं जाईल. त्याच्यानंतर हे असं फोल्ड करायचं, इथून इथे शिवून घ्यायचं, इथून इथे शिवून घ्यायचं. ह्या दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर हे असं करायचं, हे असं दोन्ही शिलाई साईडला घ्यायच्या आणि इथे शिवून घ्यायचं. असंच इथे सुद्धा इथे मी हे दोन्ही बाजूला इथे तुम्ही बघू शकता, इथे इथून इथे शिलाई केली आहे, आणि शिलाईच्या बाहेरची जी एक्स्ट्रा झिपर आहे ही अशी कट करायची दोन्ही बाजूने. त्याच्यानंतर हे असं करायचं, ही बॅग घ्यायची, ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू एकत्र आतमध्ये ठेवायची. ही शिलाई आणि ही शिलाई एकत्र इथे तुम्ही टाचण्या लावू शकता, आणि ही शिलाई आणि ही शिलाई एकत्र ठेवायची. ही असं दोन्ही बाजूला करायचं आणि गोल शिवून घ्यायचं. इथे हे वरच्या बाजूने शिवून घेतलं, आणि हे शिवून झाल्यानंतर ही झिप ओपन करायची आणि बॅग सरळ बाजूला करायची. तर हे सरळ बाजूला केल्यानंतर हे बेल्ट वरच्या बाजूला घ्यायचे. हे अशी मशीनमध्ये बॅग ठेवायची, ही स्ट्रीप आतमध्ये हा बेल्टवर, आणि असं हे इथून अशी पूर्ण गोल दाब शिलाई द्यायची. ही अशी बाहेरून दाब शिलाई केली आहे, आणि ही बॅग आपली शिवून झाली आहे. ही फ्रंट साईड आहे. इथे तुम्ही इथे सुद्धा एक पॉकेट करू शकता, आणि किंवा एखादी बॉर्डर लेससुद्धा इथे तुम्ही लावू शकता. इथे ही मागच्या बाजूला एक थोडं मोठं पॉकेट आहे. तसंच इथे हे एक पॉकेट, आणि हे एक झिपरचं पॉकेट. अशी बॅग आपली पूर्ण झाली आहे.